welcome to our channel. This is our physics video lecture. In this video we started the new point. आपण याच्या आधीचा सीईटीचा 11 नंबरचा व्हिडिओ बघितलेला आहे. हा आपला सीईटी 12 नंबरचा व्हिडिओ असणार आहे आणि याच्यामध्ये आपण कॅपॅसिटर हा पॉइंट सुरू केलेला आहे. कॅपॅसिटर मध्ये आपण कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर हा आपण बघत आहोत. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे डायइलेक्ट्रिक and the पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल आणि त्याचबरोबर आपण त्या डायइलेक्ट्रिक मटेरियल जो आहे तो कॅपॅसिटरमध्ये कशा पद्धतीने यूज करतोय आणि कॅपॅसिटर म्हणजे नक्की कशा प्रकारचा डिव्हाइस आहे हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. आता इन दिस टुडेज व्हिडिओ वी ऑब्झर्व द कॅपॅसिटी ऑफ द parallel plate capacitor with and without dielectric and we also observe the combination of the capacitor. इथे बघा आपण काय पाहिलेलं आहे. here we have the capacitor म्हणजे काय असेल. one is charged plate, another is uncharged plate which is placed near to the charged plate. So charges are induced on that uncharged plate, but the uncharged plate is connected to the ground, so positive charges is close to the ground and only negative charges are remain on the second plate. So this arrangement positive and one is earth connected negative plate, अशा प्रकारचं जे अरेंजमेंट असणार आहे that is the capacitor. हे आपलं काय आहे कॅपॅसिटर ना. हिअर वी हॅव द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर म्हणजे दोन पॅरलल प्लेट आहेत आपल्याकडे आणि त्या पॅरलल प्लेट विच हॅविंग सेम एरिया अशा दोन प्लेट्स आहेत की ज्याच्या थ्रू कॅपॅसिटर हा डिव्हाइस आपल्याकडे मिळालेला आहे. when we have such parallel plate capacitor and here we cannot insert any dielectric material in between these two plate. या दोन प्लेट्सच्या मध्ये जर आपण काही डायइलेक्ट्रिक मटेरियल जर आपण इन्सर्ट केलेलं नाहीये that time we observed the electric field, potential difference and capacity of that capacitor. तर बघा ह्या दोन्ही पॅरलल प्लेट आहेत आणि त्याच्या थ्रू आपल्याला नेट इलेक्ट्रिक फील्ड इन बिटवीन दीज टू प्लेट्स फाइंड आउट करता येऊ शकतं. कारण वी ऑब्झर्व द गॉस थेरम अँड अकॉर्डिंग टू गॉस थेरम वी अप्लाय दिस गॉस थेरम अँड वी फाइंड आउट द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू द प्लेन शीट. आणि इथं जे प्लेट्स आपण घेतलेल्या आहेत त्या प्लेट्स सुद्धा कशासारख्या आपल्या वर्क करतात प्लेन शीट सारखा. आणि जर आपण तशा प्रकारे या दोन प्लेट्स इथं लक्षात घेतोय तर त्याच्या थ्रू आपल्याला नेट इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन दीज टू प्लेट ऑब्झर्व होणारे सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. एकाच जर प्लेटसाठी लक्षात घेतलं तर इलेक्ट्रिक फील्ड असेल सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन 0. पण ह्या दोघांचं नेट इलेक्ट्रिक फील्ड जर आपण फाइंड आउट केलं तर आपल्याला काय मिळेल E इक्वल टू सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0 अँड सो सिग्मा हियर सिग्मा इज द सरफेस चार्ज डेन्सिटी दॅट इज Q अपॉन A. Charge per unit area is the surface charge density. So electric field or net electric field between these two plates is Q upon A epsilon naught. Now according to definition of electric field काय सांगितलं जातं potential difference divided by distance between the two plates that is the electric field. त्यावरून आपल्याला पोटेन्शियल इथे मिळेल V इक्वल टू E0 इंटू D. ठीक आहे. कारण E म्हणजे काय असणार आहे E इक्वल टू V अपॉन D. हे हा आपला डेफिनेशन आहे इलेक्ट्रिक फील्ड साठीची. ठीक आहे. त्यावरून V इक्वल टू E0 D असा फॉर्म्युला मिळेल आणि त्यानंतर आपल्याला तिथं V म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू प्लेट्स इज Q इंटू D डिवाइड बाय A एप्सिलॉन नॉट अशा पद्धतीने पोटेन्शियल डिफरन्स ऑब्झर्व होतोय. नाउ अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ द कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटर और कॅपॅसिटन्स काय आपण ऑब्झर्व करतो C इक्वल टू Q अपॉन V रेशो ऑफ चार्ज अपॉन पोटेन्शियल डिफरन्स अशा पद्धतीने आपण कॅपॅसिटी इथे लक्षात घेतो. सो वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन दिस फॉर्म्युला अँड वी गेट द कॅपॅसिटी A epsilon 0 upon D, that is the capacity of the capacitor without any dielectric material in between the two plates. दोन प्लेट्स मध्ये कॅपॅसिटरच्या दोन प्लेट्समध्ये जर आपण डायइलेक्ट्रिक मटेरियल इन्सर्ट केलेलं नसेल त्यावेळेस त्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स आपल्याला
ऑब्झर्व होतो, दॅट इज A एप्सिलॉन 0 अपॉन D. अशा पद्धतीने आपल्याला इथं कॅपॅसिटी ऑब्झर्व झालेली. बट नाव इन दॅट सेम कॅपॅसिटर कशा पद्धतीने वी हॅव दी टू प्लेट्स विच आर सेपरेटेड बाय डिस्टन्स D. Now we insert a dielectric slab in between these two plates. या दोन प्लेट्स आहेत कॅपॅसिटर प्लेट की ज्या D एवढ्या डिस्टन्सने सेपरेट झालेल्या आहेत. नाव वी इन्सर्ट दी dielectric slab in between these two plates which having thickness T. That thickness is less than the distance D. दोन प्लेट्स मधल्या डिस्टन्स पेक्षा ही थिकनेस कशी आहे, कमी आहे. त्यावेळी तुम्हाला या दोन प्लेट्स मधला प्लस डायलेक्ट्रिक स्लॅब जो आपण इन्सर्ट केलेला आहे त्याच्या थ्रू तुम्हाला नेट इलेक्ट्रिक फील्ड इथं ऑब्झर्व होईल. फॉर दी टोटल होल अरेंजमेंट नेट इलेक्ट्रिक फील्ड इज E इक्वल टू Q अपॉन A एप्सिलॉन 0 K. असं इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला इथं ऑब्झर्व होणार आहे. ठीक आहे, विदाउट एनी डायलेक्ट्रिक काय ऑब्झर्व झालं तर Q अपॉन A एप्सिलॉन 0 अँड विथ डायलेक्ट्रिक स्लॅब आपल्याला काय ऑब्झर्व होईल E इक्वल टू Q अपॉन A एप्सिलॉन 0 K. हियर K इज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. जो आपण डायलेक्ट्रिक मटेरियल घेतलेला आहे त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपण K या सिम्बॉलने इथं रिप्रेझेंट करतो. नाउ पोटेन्शियल डिफरन्स इज ॲज सच V इक्वल टू Q अपॉन A एप्सिलॉन 0 इंटू D मायनस T प्लस T अपॉन K. आता हे कसं आलेलं आहे तर बघा, हियर वी हॅव दी टू अरेंजमेंट. फर्स्ट इज स्लॅब अँड अनदर इज दी टू पॅरलल प्लेट्स. त्यामुळे आपल्याला इथं पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करत असताना आपल्याला दोन पोटेन्शियल्स आपल्याला इथे लक्षात घ्यावे लागणार आहेत. एक तर स्लॅब थ्रू प्रोड्यूस झालेलं आणि दुसरं असणार आहे इन बिटवीन दी टू प्लेट्स. आणि त्यावरून टोटल पोटेन्शियल आपल्याला इथं मिळतं V इक्वल टू Q अपॉन A एप्सिलॉन 0 D मायनस T प्लस T अपॉन K. तर हे कशावरून, तर इथं आपल्याला थिकनेस आहे स्लॅबची T आणि रिमेनिंग स्पेस म्हणजेच काय असेल D मायनस T. रिमेनिंग स्पेस जो आहे स्लॅब सोडून जो प्लेट्समध्ये जे डिस्टन्स राहिलेलं असणार आहे ते काय असणार आहे D मायनस T. सो रिमेनिंग स्पेस मधलं पोटेन्शियल डिफरन्स आणि स्लॅबचं पोटेन्शियल डिफरन्स असं मिळून आपल्याला ॲव्हरेज पोटेन्शियल डिफरन्स तिथं या अरेंजमेंटसाठी मिळेल. अँड दॅट इज V इक्वल टू Q अपॉन A एप्सिलॉन 0 इंटू D मायनस T प्लस T अपॉन K. ठीक आहे, नाउ वी सबस्टिट्यूट दिस पोटेन्शियल डिफरन्स इन द फॉर्म्युला C इक्वल टू Q अपॉन V. हा आपला कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला काय मिळणार आहे बघा, कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ द डायलेक्ट्रिक स्लॅब इन बिटवीन द टू प्लेट्स इज A एप्सिलॉन 0 अपॉन D मायनस T प्लस T अपॉन K. अशा पद्धतीने आपल्याला हा इथं मिळालेला आहे कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक स्लॅब. ठीक आहे, नाउ हियर वी हॅव द टू केसेस. फर्स्ट इज थिकनेस अँड थिकनेस ऑफ द स्लॅब. फर्स्ट केस आपण इथे लक्षात घ्या. फर्स्ट केस, इफ थिकनेस ऑफ द स्लॅब इज इक्वल टू द डिस्टन्स बिटवीन द टू प्लेट्स मीन्स T इक्विव्हॅलंट टू D. असं जर असेल तर हा फॉर्म्युला आपला चेंज होईल अँड वी गेट द कॅपॅसिटी दॅट इज C इक्वल टू A एप्सिलॉन 0 K डिवाइड बाय D. अशा पद्धतीने आपल्याला इथं कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटर ऑब्झर्व होणार आहे when the thickness of slab is equal to the distance between the two plates. ठीक आहे, पण थिकनेस ऑफ स्लॅब इज लेस दॅन डिस्टन्स बिटवीन टू प्लेट D असेल तर आपल्याला कॅपॅसिटी कशी लक्षात घ्यावी लागणार आहे A एप्सिलॉन 0 अपॉन D मायनस T प्लस T अपॉन K. अशा पद्धतीने आपण इथे लक्षात घेणार आहोत. नाव हियर इथं आपण काय केलेलं आहे तर हियर वी इन्सर्ट द डायलेक्ट्रिक स्लॅब बट इन्स्टेड ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब वी इन्सर्टेड द कंडक्टिंग स्लॅब. याच्या ऐवजी आपण जर कंडक्टिंग स्लॅब जर इन्सर्ट केलेला असेल द कंडक्टर हॅव्हिंग द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इन्फिनिटी. दॅट इज द सेकंड केस. इथं आपण कन्सिडर करूया ही आपली सेकंड केस आहे. आपण काय केलं या डायलेक्ट्रिक स्लॅबच्या ऐवजी कंडक्टिंग मटेरियलचा स्लॅब इन्सर्ट केला दोन प्लेट्समध्ये. तर तिथं आपल्याला K मीन्स
डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल इन्फिनिटी, आणि त्यामुळे आपला हा जो फॉर्म्युला असणार आहे दॅट फॉर्म्युला इज चेंजेस अँड दी कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटर इज ॲज सच C इक्वल टू A एप्सिलॉन 0 अपॉन D मायनस T. याला जर आपण D ने मल्टिप्लाय केलं आणि D ने डिव्हाइड केलं तर आपल्याला इथं फॉर्म्युला बघा काय मिळेल. Here C equivalent to A epsilon 0 upon D into D upon D minus T. ठीक आहे. आता हा आपल्याकडे आहे A epsilon 0 upon D, म्हणजेच हा इथं फॉर्म्युला आलेला आहे, म्हणजेच कॅपॅसिटी ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विदाउट एनी डायलेक्ट्रिक, ज्याला आपण C नॉट म्हणूया. ठीक आहे. सो C नॉट म्हटलेला आहे, म्हणजेच इथं आपल्याला काय मिळेल C इक्वल टू D अपॉन D मायनस T इंटू C नॉट. याचा अर्थ काय, the capacity of the capacitor is increases by this factor D upon D minus T. या फॅक्टर थ्रू आपल्याला कॅपॅसिटी ही इन्क्रीज झालेली इथं ऑब्झर्व होणार आहे. अँड हिअर C is greater than C0. The capacity of the capacitor with dielectric is greater than the capacity of the capacitance without dielectric. अशा पद्धतीने आपल्याला इथं कन्क्लुजन इथं ऑब्झर्व होणार आहे. तर अशा हिअर वी ऑब्झर्व दी कॅपॅसिटी ऑफ दी capacitor with dielectric and the without dielectric. Now we observe the parallel plate. We observe here we observe the combination of the capacitor. Capacitor combination आपण इथे लक्षात घेणार आहोत. We have two combinations which are used in the circuits, that is series combination and another is the parallel combination. Now the series combination मध्ये आपण काय केलेले बघा. Here we have the number of capacitor which are connected in chain form or one by one हे एकत्र कनेक्ट केलेले असणार आहेत. or the earth connected second plate of the first capacitor is connect to the first plate of the second capacitor. Similarly second plate of the second capacitor is connect to the फर्स्ट प्लेट ऑफ द थर्ड कॅपॅसिटर. अशा पद्धतीने चेन फॉर्मेशन आपण केलेलं आहे अँड दॅट कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज द सेरीज कॉम्बिनेशन. नाउ हिअर वी कनेक्टेड 3 कॅपॅसिटर which having capacity C1, C2, C3. But when we connected the capacitor in series combination, then the potential difference is different across each capacitor. प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स जर तुम्ही ऑब्झर्व केलं दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज डिफरंट फॉर इच कॅपॅसिटर बट चार्ज इज सेम. चार्ज कसा असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजेच इथं तुमचा फर्स्ट पॉइंट काय असणार आहे, क्यू चार्ज इज सेम. प्रत्येक कॅपॅसिटरवरती चार्ज हा सारखा असणार आहे बट द पोटेन्शियल डिफरन्स व्ही is different. पोटेन्शियल डिफरन्स काय होईल, डिफरंट असणार आहे. अँड दी टोटल और नेट पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू दी अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजेच आपल्याला काय मिळेल, V इक्विव्हॅलंट टू V1 प्लस V2 प्लस V3. अशा पद्धतीने आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स इथं ऑब्झर्व होणार. टोटल पोटेन्शियल डिफरन्स जो की अप्लाइड पोटेन्शियल डिफरन्स एवढा असेल in this series combination. But here we know the formula of the capacity of the capacitor C equivalent to Q upon V. तर यावरून आपल्याला फाइंड आउट करता येईल V इक्वल टू Q upon C असा फॉर्म्युला क्रिएट होईल. मग त्याच बरोबर आपल्याला इथं या फॉर्म्युल्यामध्ये V1, V2, V3 साठी फ्रॉम दिस फॉर्म्युला आपण सिम्प्लिफाय करू शकतो. Here Q upon C equal to, because V equal to Q upon C. Similarly V1 is Q upon C1 का, तर चार्जेस आर सेम. सेरीज कॉम्बिनेशन मध्ये कॅपॅसिटर वरती तुम्हाला प्रत्येक कॅपॅसिटर वरती चार्जेस हे सारखे ऑब्झर्व होतील बट दी पोटेन्शियल डिफरन्स इज डिफरंट. त्यामुळे आपल्याला इथं प्रत्येक V1 पोटेन्शियल म्हणजे फर्स्ट कॅपॅसिटरच्या अक्रॉस पोटेन्शियल असेल Q अपॉन C1, सेकंड कॅपॅसिटरच्या अक्रॉस पोटेन्शियल असेल Q अपॉन C2 आणि द थर्ड कॅपॅसिटर द पोटेन्शियल इज Q अपॉन C3. अशा पद्धतीने आपल्याला कॅपॅसिटन्स फाइंड आउट करता येऊ शकतो. अँड देन
आपण कॉमन काढला तर लेफ्ट अँड राईट साईडचा क्यू कॅन्सल होऊन वी गेट द फॉर्म्युला दॅट इज C 1/C इक्विव्हॅलंट व CP असं सुद्धा आपण नोट डाऊन करू शकतो इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 that by this formula we calculate the equivalent capacitance of the series combination. या series combination साठी जे equivalent capacitance तुम्हाला find out करायचं आहे that is obtained by this formula. या फॉर्म्युला थ्रू आपण तो कॅपॅसिटन्स इथं फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. हिअर वी हॅव 3 कॅपॅसिटर. त्यामुळे आपल्याला इथं इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स फाइंड आउट करताना 1/C इक्विव्हॅलंट इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 असं ऑब्झर्व झालेले आहे. बट हिअर वी हॅव दी n नंबर ऑफ कॅपॅसिटर. ज्यावेळेस आपल्याकडे n नंबर ऑफ कॅपॅसिटर्स असतील तर मग आपल्याकडे इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करणार. तर इथं सिमिलरली आपण इफ वी हॅव दी n नंबर ऑफ कॅपॅसिटर then 1/C equivalent equal to 1/C1 plus 1/C2 plus 1/C3 plus up to plus 1/Cn अशा पद्धतीने आपल्याला इथं इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स फाइंड आउट करता येऊ शकतो फॉर दी n नंबर ऑफ दी कॅपॅसिटर. n नंबर ऑफ कॅपॅसिटर जर आपण सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असतील तर आपल्याला अशा पद्धतीने इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स फाइंड आउट करता येऊ शकतो. नाव हिअर जे आपण इथं जे 3 कॅपॅसिटर्स जे घेतलेले आहेत प्रत्येक कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स डिफरंट आहे. बट हिअर वी हॅव n number of capacitors which are connected in series but each capacitor having same capacitance. प्रत्येक कॅपॅसिटरचा जर कॅपॅसिटन्स सारखा असेल तर मग आपण त्याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स कसं फाइंड आउट करता येऊ शकतो. n नंबर ऑफ कॅपॅसिटर प्रत्येकाचा C1 इक्वल टू C2 इक्वल टू C3 आहे. प्रत्येक कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स हा सारखा आहे. हा या तिघांचाही सारखाच असेल तर आपण काय करणार 1/CP इक्वल टू 1/C plus 1/C plus 1/C plus up to n1C. नंबर ऑफ कॅपॅसिटन्स किती आहेत n आहेत आपल्याकडे. म्हणजेच आपला इक्विव्हॅलंट आपण जर फाइंड आउट केला तर फॉर्म्युला आपला बनेल 1/CP इक्वल टू n डिवाइड बाय C असा आपल्याला फॉर्म्युला मिळणार. दॅट इज CP इक्वल टू C अपॉन n. If we have n number of capacitor which are connected in series and each capacitor having same capacitance तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल CP इक्वल टू C अपॉन n अशा पद्धतीने आपल्याला इथे फॉर्म्युला मिळणार आहे. ठीक आहे. तर ही सेरीज कॉम्बिनेशन मध्ये आपण इथे लक्षात घेतले चार्जेस आर सेम but potential difference is different, so capacity of that combination is obtained by this formula 1/C equivalent equal to 1/C1 plus 1/C2 plus 1/C3 up to 1/Cn अशा पद्धतीने आपण इथे फाइंड आउट केलेला आहे. आता याच्याच बरोबर आपल्याकडे सेकंड कॉम्बिनेशन आहे दॅट इज दी पॅरलल कॉम्बिनेशन. ठीक आहे. तर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय होतं बघा. हा फॉर्म्युला मी इथे नोट डाऊन करते CP इक्वल टू C अपॉन n. इफ पॅरलल कॉम्बिनेशन कशाला म्हणणार आहोत दी we have n number of capacitor, all capacitors are connected in 2 common point. तर आपल्याकडे इथं 3 कॅपॅसिटर आहेत आणि हे तीनही बरोबर या 2 कॉमन पॉइंट मध्ये A आणि B आपण कन्सिडर करूया. या 2 कॉमन पॉइंट मध्येच आपण ते जोडलेले आहेत. ठीक आहे. C1 C2 C3 is the capacity of that 3 capacitor and all the charge plate is connected at the A junction and the grounded plate is connected to the B junction. अशा पद्धतीने या A आणि B 2 पॉइंट मध्येच आपले तीनही कॅपॅसिटर आपण एकत्र जोडलेले आहेत. when we connected we have connected capacitor as such that combination is called as the parallel combination. या कॉम्बिनेशनला आपण काय म्हणणार पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हणणार आहोत. तर when we connected capacitor in parallel combination then the potential difference across each capacitor प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स जे असेल दॅट पोटेन्शियल डिफरन्स इज सेम
की जे तुम्ही सोर्सचं जे पोटॅन्शियल असणार आहे तेच तुमचं प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉस पोटॅन्शियल तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे. बट द चार्जेस इज डिफरंट. या केसमध्ये काय ऑब्झर्व होणार आहे? व्ही इज सेम. पोटॅन्शियल कसं असेल? सेम असेल. बट चार्जेस क्यू इज डिफरंट. क्यू काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. त्यामुळे जर आपण हे 3 कॅपॅसिटर इथे लक्षात घेतोय. फर्स्ट कॅपॅसिटर हॅविंग कॅपॅसिटी C1, सेकंड इज C2 अँड थर्ड जे आहे C3. देन द चार्जेस ऑन ईच कॅपॅसिटर इज डिफरंट. फर्स्ट कॅपॅसिटरवरती चार्जेस Q1 असेल, सेकंड वरती Q2 असणार आहे, थर्ड आहे Q3 म्हणजे फर्स्ट प्लेटवरती प्लस Q3 चार्ज असेल, सेकंड वरती मायनस Q3. तसंच सेकंड कॅपॅसिटरमध्ये फर्स्ट प्लेटवरती प्लस Q2 चार्ज असेल, सेकंड वरती मायनस Q2. तसं फर्स्ट कॅपॅसिटर फर्स्ट प्लेट प्लस Q1 चार्ज असेल, सेकंड प्लेटवरती मायनस Q1. अशा पद्धतीने चार्जेस आपल्याला इथं ऑब्झर्व होणार आहेत. ठीक आहे, चार्जेस आर डिफरंट. मग याची कॅपॅसिटी आपण कशी फाइंड आउट करणार? हिअर वी नो दॅट the law of conservation of charges. According to that charge, we observe Q equal to Q1 plus Q2 plus Q3. या चार्ज जे आपला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्जेस आहे, अकॉर्डिंग टू दॅट लॉ आपल्याला काय रिलेशन मिळेल? Q इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस Q3. ठीक आहे, कारण का जो सोर्स कडून येईल हा Q चार्ज आहे, पण ह्या 3 ब्रांचेस, या जंक्शन मधून ज्या 3 ब्रांचेस आपल्याला मिळाल्या, तर त्या 3 ब्रांचेस कडे हा Q चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. इथे Q1 गेला, इथे Q2 गेलेला आहे, इथे Q3 गेलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्जेस यूज करून आपल्याला रिलेशन मिळेल Q इक्विव्हॅलंट टू Q1 प्लस Q2 प्लस Q3. नाव we have the relation that is the capacitance चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. कॅपॅसिटन्स काय? C इक्वल टू Q अपॉन V. कॅपॅसिटन्स म्हणजे काय असेल? C इक्वल टू Q अपॉन V असणार आहे. सो Q इक्विव्हॅलंट टू काय असेल? C इंटू V असणार आहे. ठीक आहे, आता इथं आपण काय पॅरलल कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. सॉरी, इथं CP नाही CS असणार आहे. इथं आपण पॅरलल कॉम्बिनेशन घेतोय, त्यामुळे Q इक्वल टू CV असं आपण लक्षात घेतोय. आणि हा फॉर्म्युला आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला. तसंच Q1 काय मिळेल मग? C1V. Q2 असेल C2V. Q3 म्हणजे C3V. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. CV इक्विव्हॅलंट टू C1V प्लस C2V प्लस C3V. V कॉमन निघेल, लेफ्ट साइडच्या V ची कॅन्सल होईल आणि वी हॅव द रिलेशन C इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3. अशा पद्धतीने आपल्याला इथं रिलेशन मिळणार आहे. अँड दॅट इज द formula by which we find out the equivalent capacitance when the capacitors are connected in parallel combination. पॅरलली जर जोडलेले असतील तर आपल्याला इथं या अशा पद्धतीने इथं पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये फॉर्म्युला इथं आपण यूज करू शकतो. C इक्विव्हॅलंट टू C1 प्लस C2 प्लस C3. नाव इफ वी हॅव द n नंबर ऑफ चार्जेस, जर आपल्याकडे n नंबर ऑफ चार्जेस आहेत, देन द कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटर, त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला काय होईल? कॅपॅसिटरचा फॉर्म्युला असणार आहे capacity C equivalent to C1 plus C2 plus C3 plus up to plus Cn. अशा पद्धतीने आपल्याला इथं फॉर्म्युला मिळेल. किंवा when we have n number of charges which are n number of capacitor which are connected in parallel combination, then the equivalent capacitance in the parallel combination is obtained by this formula Cp equal to C1 प्लस C2 प्लस C3 प्लस अप टू Cn. ठीक आहे, दॅट इज द फॉर्म्युला. तर ह्या दोन्ही फॉर्म्युले जर आपण कम्पेअर केले, हे दोन्ही फॉर्म्युले जर आपण इथं कम्पेअर केले, तर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय दिसतंय? 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. म्हणजेच काय होत आहे? इथं कॅपॅसिटन्स हा डिक्रीज होणार आहे. When we connected capacitor in series combination,
कॅपॅसिटन्स इज डिक्रीजेस. नाव या फॉर्म्युल्यावरून आपण कन्क्लुजन काय काढू शकतो मग, when we connected capacitor in parallel combination the capacitance is increases. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स जो असणार आहे सगळ्या कॅपॅसिटरचा मिळून तो काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. हिअर कॅपॅसिटन्स इज इन्क्रीजेस आणि या कॉम्बिनेशन मध्ये काय होतं, कॅपॅसिटन्स इज डिक्रीज्ड. आता इथं आपण लक्षात घ्या, इफ दी ऑल कॅपॅसिटर हॅव्हिंग सेम कॅपॅसिटन्स सी, तर मग आपला फॉर्म्युला काय होईल, हिअर दी C equivalent to N into C. Total capacitance, all capacitor having the capacitance C, then Cp equal to N into C. म्हणजे याचाही C आहे, याचाही C आहे, याचाही C आहे, तर मग इथं आपलं C plus C up to N म्हणजेच काय होणार आपला टोटल कॅपॅसिटन्स इन पॅरलल कॉम्बिनेशन इज N into C. अशा पद्धतीने म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपल्याकडे 4 कॅपॅसिटर आहेत आणि त्या प्रत्येकाची कॅपॅसिटन्स आहे 6 मायक्रोफॅरड. ठीक आहे, मग आपण काय करणार, Cp इक्वल टू 6 प्लस 6 प्लस 6 प्लस 6 अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करणार. म्हणजे किंवा आपण काय लिहू शकतो, 4 into 6 आणि आपल्याला आन्सर मिळणार अँड दॅट इज दी इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. आणि तो इन्क्रीज झालेला तुम्हाला ऑब्झर्व 6 into 4 असा तो इन्क्रीज झालेला असणार आहे. म्हणजेच कन्क्लुजन काय निघतंय, पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये कॅपॅसिटन्स इन्क्रीज होणार आहे आणि सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कॅपॅसिटन्स हा डिक्रीज होणार आहे. तर अशा पद्धतीने आपण कॅपॅसिटर, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, त्याच्या आपण कॅपॅसिटी फाइंड आउट केलेली विथ डायलेक्ट्रिक, विदाउट डायलेक्ट्रिक. आणि त्या कॅपॅसिटर जे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आपण लक्षात घेतो किंवा एनी शेप कॅपॅसिटर आपण लक्षात घेतो, तर त्यांचे कॉम्बिनेशन आपण कशा पद्धतीने करू शकतो हे बघितलं. तर यावरती काही क्वेश्चन्स आहेत, काही न्यूमरिकल्स आहेत की जे आपण इथं सॉल्व करणार आहोत. ते न्यूमरिकल आपण सॉल्व करून घेऊया. एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल फर्स्ट आपण इथे बघूया. इफ 2 कॅपॅसिटर 2 मायक्रोफॅरड, फर्स्ट आपण बघतो 2 मायक्रोफॅरड and 6 microfarad are put in series, the effective capacitance of the system will be. म्हणजे अशा पद्धतीने 2 कॅपॅसिटर हे सेरीज मध्ये कनेक्ट केलेले आहेत. सेरीज कॉम्बिनेशन साठी फॉर्म्युला काय आहे, 1/CS इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2. 2 आहेत म्हणजेच आपल्याला काय मिळेल, C2 प्लस C1 अपॉन C1 इंटू C2 असं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन मिळणार आहे 1/CS. म्हणजे CS इक्वल टू C1 C2 डिवाइड बाय C2 प्लस C1 और C1 प्लस C2 असं आपल्याला इथं फॉर्म्युला क्रिएट होईल. नाव फर्स्ट इज 2 आणि सेकंड इज 6 मायक्रोफॅरड. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात आपण. CS इक्विव्हॅलंट टू C1 2 into 6 डिवाइड बाय C2 and 2 plus 6 असं कॉम्बिनेशन होईल. आणि याचं आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला काय मिळेल बघा, हिअर CS इक्वल टू 12 डिवाइड बाय अशा पद्धतीने आपल्याला ऑब्झर्वेशन मिळेल. आणि याचं डिव्हायडेशन केलं तर तुम्हाला मिळणार आहे 3/2 किंवा 1.5 मायक्रोफॅरड असे आपल्याला मिळणार आहे इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स. क्वेश्चन होता आपला, इफ 2 कॅपॅसिटर्स 2 मायक्रोफॅरड अँड 6 मायक्रोफॅरड आर पुट इन सेरीज, द इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स ऑफ द सिस्टीम विल बी. ऑप्शन्स आहेत आपल्याकडे दिलेले. ए ऑप्शन आहे 8 मायक्रोफॅरड, बी ऑप्शन आहे 4 मायक्रोफॅरड, सी ऑप्शन आहे आपल्याकडे 3 मायक्रोफॅरड अँड डी ऑप्शन इज 3/2 मायक्रोफॅरड. आता बघा आपल्याला आलेल्या उत्तरांपैकी आपलं करेक्ट आन्सर इथं लक्षात येते डी. म्हणजे फर्स्ट क्वेश्चनसाठी ऑप्शन डी हा करेक्ट असणार आहे. ठीक आहे, हा झाला तुमचा फर्स्ट न्यूमरिकल. एकदम सिंपल न्यूमरिकल आहे. नाव वी ऑब्झर्व दिस सेकंड न्यूमरिकल नंबर सेकंड. एक्झाम्पल नंबर सेकंड,
two capacitors of 3 microfarad and 6 microfarad, दोन कॅपॅसिटर आहेत, 3 microfarad and 6 microfarad are connected in series. Same, both are connected in series across a potential difference. Potential difference आहे across a potential difference 120 volt. Then the potential difference across 3 microfarad capacitor is, potential difference कशाच्या अक्रॉस काढायचे, समजा हा फर्स्ट आहे 3 microfarad and this is 6 microfarad, तर याच्या अक्रॉस जे V1 and V2 आपण ज्याला म्हणणार आहोत, तर हा V1 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कसा फाइंड आउट करणार बघा. फर्स्ट आपली फर्स्ट स्टेप काय असेल, हिअर वी हॅव दी सिरीज कॉम्बिनेशन, त्यावरून आपल्याला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स फाइंड आउट करता येईल. 1/CS = 1/C1 प्लस 1/C2, म्हणजेच फॉर्म्युला काय होईल, CS इक्विव्हॅलंट टू C1 C2 अपॉन C1 प्लस C2. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले आपण तर काय मिळेल, 6 × 3 3 × 6 और 6 × 3 6 + 3. हे कॅल्क्युलेशन आपण केलेले आहे. नाव वी कॅल्क्युलेट ऑल दीज 3 व्हॅल्यू CS इक्विव्हॅलंट टू, आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करून काय मिळेल, 18 डिवाइड बाय 9. हिअर वी हॅव CS इक्वल टू 18 डिवाइड बाय 9 अशी आपल्याला इथे व्हॅल्यू मिळेल. नाव याच्यावरून आपल्याला CS मिळणार आहे 2. तर इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स आपण फाइंड आउट केलेला आहे, पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, हा V1 फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपण काय करू शकतो, चार्ज फाइंड आउट करू शकतो, Q. आता आपल्याकडे फॉर्म्युला बघा काय आहे, Q = C × V. V आपल्याला दिला आहे 120 आणि C आपण इथे फाइंड आउट केलेला आहे, त्यावरून Q टोटल चार्ज जो कॅपॅसिटर थ्रू आपल्याला ऑब्झर्व होतो, Q हा आपण फाइंड आउट करू शकतो. सो Q = काय असेल, 2 × 120. सो Q = 240 कुलोम. चार्ज तुम्हाला काय मिळणार आहे, 240 कुलोम. आणि एक आपले केस लक्षात ठेवायचे, दिस सिरीज कॉम्बिनेशन असेल तर चार्जेस आर सेम. सिरीज कॉम्बिनेशनमध्ये चार्ज सेम असेल, पोटेन्शियल इज डिफरंट. त्यामुळे आता हा चार्ज तुमच्या फर्स्ट कॅपॅसिटर आणि सेकंड कॅपॅसिटरला सुद्धा चार्ज काय असेल, 240 असणार आहे. सो याच्यावरून आपण फाइंड आउट करणार आहोत. फ्रॉम दिस वी फाइंड आउट द पोटेन्शियल, दॅट इज V1 = Q/C1. ठीक आहे, V1 = Q/C1. सो V1 = Q का आहे 240 आणि C1 तुम्हाला आहे 3 मायक्रोफॅरेडच्या अक्रॉस आपण फाइंड आउट करतोय. सो इथे आपल्याला जे आन्सर मिळेल दॅट इज इक्वल टू 80 V1 जो तुम्हाला मिळणार आहे. याच्यावरून आपण फाइंड आउट केलं तर तुम्हाला उत्तर काय मिळेल, 80 हे तुमचा आन्सर असणार आहे. 80 व्होल्ट इज दी आन्सर. आणि ऑप्शन्स काय दिलेले आहेत बघा आपल्याला. ए ऑप्शन आहे आपला, ऑप्शन ए इज 50, बी इज 60, सी इज 70 and D is 80. म्हणजेच ऑप्शन डी हा आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. नाउ वी ऑब्झर्व नेक्स्ट एक्झाम्पल. Now we observe third example. Third example is as such: the potential difference across the capacitance of 2 microfarad in the figure along with its. आपल्याला एक फिगर दिलेली आहे. ही फिगर आहे, याच्यामध्ये 3 कॅपॅसिटर पॅरलली कनेक्ट केलेले आहेत. तर तुम्हाला फाइंड आउट करायचे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कॅपॅसिटन्स ऑफ 2 मायक्रोफॅरेड. म्हणजेच हे जे तुम्ही कॉम्बिनेशन केलेलं आहे याच्यामध्ये 3 कॅपॅसिटर पॅरलली कनेक्ट केलेले आहेत आणि एक त्याला सिरीज मध्ये जोडलेला असणार आहे. अशा पद्धतीचं आपल्याला कॉम्बिनेशन दिलेलं आहे आणि त्याच्या थ्रू आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड
फाइंड आउट करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, हिअर वी हॅव द पॅरलल कॉम्बिनेशन. आपल्याला इथं पॅरलल कॉम्बिनेशन मिळत आहे. हिअर पॅरलल कॉम्बिनेशन, याच्या 3, 6 and 3 असे कॅपॅसिटन्स आपल्याला दिलेले आहे. या कॅपॅसिटर जे 3 पॅरलली कनेक्ट केलेले आहेत त्यांचा कॅपॅसिटन्स आहे 3, 6 and 3. सो पॅरलल कॉम्बिनेशन इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स तुम्हाला इथं ऑब्झर्व होईल 3 + 6 + 3. म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये आपण ऑब्झर्व केलेले कॅपॅसिटन्स P = C1 + C2 + C3 and so on. जर n कॅपॅसिटर्स आपण कनेक्ट केलेले असतील तर म्हणजेच तुम्हाला Cp इथं मिळेल 12 मायक्रोफॅरेड. Cp काय असणार आहे 12 मायक्रोफॅरेड मध्ये तुम्हाला इथं ऑब्झर्वेशन मिळेल. नाव Cs. आता आपल्याला Cs बघायचा आहे. हे पॅरलल कॉम्बिनेशन आणि हा जो तुमचा एक आहे हा 2 मायक्रोफॅरेडचा असणार आहे. तर हे तुमचे सेरीज मध्ये कॉम्बिनेशन असणार आहे. हा 2 मायक्रोफॅरेड आणि हे पूर्ण पॅरलल कॉम्बिनेशन इज इन सेरीज कॉम्बिनेशन. ठीक आहे. सो हिअर वी यूज द फॉर्म्युला C1 C2 upon C1 + C2. आता इथं C1 म्हणजे काय असेल तर हे टोटल या पॅरलल कॉम्बिनेशनचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स. मग याच्यामध्ये C2 असेल हा 2 मायक्रोफॅरेड. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या 12 × 2 / 12 + 2 आणि त्यावरून तुम्हाला CS मिळेल. CS ची व्हॅल्यू काय मिळणार आहे इथं सेरीज कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन मिळेल. दॅट इज 12 × 2 is 24 / 14. म्हणजेच तुम्हाला इथं ऑब्झर्वेशन जर आपण काढलं याचं अजून डिव्हायडेशन जर केलं तर डिव्हायडेशन मिळेल आपल्याला 12 / 7. हे CS मिळालेलं आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी 2 मायक्रोफॅरेड. हा जो तुमचा 2 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर आहे याच्या अक्रॉस असणारं पोटेन्शियल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे कसं फाइंड आउट करूया. हिअर वी हॅव द फॉर्म्युला C = Q/V. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे आणि इथं आपण आपल्याला पोटेन्शियल दिलेला आहे V इज 70. ठीक आहे. V आपल्याला दिलेला आहे 70 आणि त्यानंतर आपण काय करू शकतो याच्यात C आपल्याला टोटल याचा इफेक्टिव्ह या कॉम्बिनेशनचा इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स मिळाला आहे. V माहिती आहे यावरून Q फाइंड आउट करता येऊ शकतो. सो Q इक्विव्हॅलंट टू C × V. हिअर C × V काय होईल 12 / 7 × 70 × 10⁻⁻6. हा 10⁻⁻6 कशाचा आलेला आहे कारण हा कॅपॅसिटन्स मायक्रोफॅरेड मध्ये असणार आहे. सो C इक्विव्हॅलंट टू इथं तुम्हाला काय मिळेल 12 120 म्हणजे 120 × 10⁻⁻6. हा असेल तुमचा चार्ज. हा असणार आहे चार्ज ऑन दी कॅपॅसिटर. नाव याच्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो इथं या 2 मायक्रोफॅरेडच्या अक्रॉस किती तुम्हाला पोटेन्शियल आहे ते फाइंड आउट करता येऊ शकतो. सो V1 इक्विव्हॅलंट टू Q/C1 असं आपण फॉर्म्युला घेऊया. Q आहे 120 × 10⁻⁻6 आणि C1 किती दिलेला आहे 2 × 10⁻⁻6. 10⁻⁻6 कॅन्सल होत आहेत आणि याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला आन्सर येईल 60 व्होल्ट असं तुम्हाला आन्सर येते. हिअर वी हॅव दी ऑप्शन्स काय दिलेले आहेत बघा. A इज 10 व्होल्ट, B इज 60 व्होल्ट, C इज 28 व्होल्ट and D इज 50 व्होल्ट. असे ऑप्शन्स आहेत. मीन्स आवर B ऑप्शन इज करेक्ट. थर्ड याचा आपला B ऑप्शन करेक्ट असणार आहे. नाव वी गोइंग टू फोर्थ एक्झाम्पल आपण इथे लक्षात घ्या. एक्झाम्पल नंबर 4. याच्यामध्ये बघा एक्झाम्पल नंबर 4 काय आहे. If the number of condensers are connected in series, then
सिरीज मध्ये आपण कंडेन्सर कनेक्ट केलेले असतील तर आपले ऑप्शन्स काय दिलेले बघा. चार्ज ऑन ईच कंडेन्सर इज सेम अँड पोटेन्शियल इज डिफरंट. बी ऑप्शन, potential is same but charge is different. C option, both charge and potential is same. And D option, both charge and potential is different. Here we have the series combination and we know that when we connected capacitors in series combination, charge are same, potential is different. मग ऑप्शन कोणता आपला करेक्ट असेल? चार्ज ऑन ईच कंडेन्सर इज सेम and potential is different, म्हणजे ए ऑप्शन हा करेक्ट असणार आहे. फोर्थ क्वेश्चन साठी ए ऑप्शन हा करेक्ट असेल. नाव फिफ्थ क्वेश्चन आपण लक्षात घेऊया. द कॅपॅसिटी ऑफ द कंडेन्सर कनेक्टिंग एअर इज 4 मायक्रोफॅरेड. म्हणजे सी एअर तुम्हाला दिलेला आहे 4 मायक्रोफॅरेड. व्हॉट विल बी इट्स कॅपॅसिटी इफ the air is replaced by a material of dielectric constant K equal to 5. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती दिलाय? 5. या डायलेक्ट्रिक मटेरियलने आपण मीडियम रिप्लेस केलेलं आहे. म्हणजेच आपल्याला कॅपॅसिटी काढायची आहे इन मीडियम. सी एम फाइंड आउट करायचं. वी नो द रिलेशन हियर के इक्विव्हॅलेंट टू कॅपॅसिटी इन मीडियम टू द कॅपॅसिटी इन एअर. म्हणजे सी in medium, capacity in medium equal to capacity in air into K. Here 4. Ca is 4 into 5. K is 5. So capacity in medium when or capacity when the dielectric medium which having dielectric constant 5 is inserted, then capacity will become, तुम्हाला इथे कॅपॅसिटी मिळणार आहे इन मायक्रोफॅरेड. किती असेल ती? हियर 20 मायक्रोफॅरेड. ऑप्शन्स काय दिले बघा. ऑप्शन ए इज 20 मायक्रोफॅरेड, बी इज 40 मायक्रोफॅरेड, सी इज 4 मायक्रोफॅरेड and डी ऑप्शन इज 10 मायक्रोफॅरेड. असे ऑप्शन दिले. आन्सर इज ए. ए ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. सो फिफ्थ क्वेश्चन साठी ऑप्शन ए हा तुमचा करेक्ट ऑप्शन असणार आहे. नाउ यू ऑब्झर्व दिस सिक्स्थ क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 काय आहे बघूया. क्वेश्चन नंबर 6. हियर a parallel plate capacitor has a capacity C if the separation between the plates is doubled and a dielectric medium is inserted between plates. The new capacity become 3C. The dielectric constant of medium is. बघा आपल्याला C हा कॅपॅसिटन्स दिलेला आहे. Ca म्हणजे कॅपॅसिटी इन एअर C आहे सुरुवातीला. At that time we consider distance is D. Now distance become double. Distance काय झालेला आहे? डबल. आणि आपल्या रिलेशन वरून मग हा कॅपॅसिटन्स काय होईल? C/2. कॅपॅसिटन्स बदलेल. डिस्टन्स ला इन्व्हर्सली प्रोपोर्शन मध्ये आहे का कॅपॅसिटन्स. सो C/2 होईल. डबल झालं डिस्टन्स तर कॅपॅसिटन्स होईल C/2. नाव अजून पुढे काय सांगितलेलं आहे? ए डायलेक्ट्रिक मीडियम इज इन्सर्टेड बिटवीन दी प्लेट्स. द न्यू कॅपॅसिटी इज 3C. म्हणजे मीडियम ज्यावेळेस तुम्ही इन्सर्ट करता त्यावेळेस तुम्हाला कॅपॅसिटी काय मिळालेली आहे? 3C. तर जो डायलेक्ट्रिक मटेरियल तुम्ही इन्सर्ट केला आहे त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. सेम रिलेशन इथं आपण लक्षात घेऊयात. Cm इक्विव्हॅलंट टू K इंटू Ca. हेच रिलेशन आपण इथं लक्षात घेणार आहोत. आणि इथं आपल्याला काय मिळेल बघा 3C. हे Cm म्हणजेच कॅपॅसिटी when dielectric medium is inserted equal to K. K आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि नाव कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर when we have
air medium in between the plates, that is C upon 2. So CC get cancelled, 2 इकडे शिफ्ट झाला तर 3 into 2 होणार आहे. सो K become 6K equivalent to 6. हे तुम्हाला आन्सर मिळते. ऑप्शन्स काय दिले बघूयात आपण. ऑप्शन फर्स्ट, A ऑप्शन आहे 1.5, B ऑप्शन इज 3, C is 6 and D is 12. Means C option is correct option. That is 6 question आपण बघितला, त्याचा C option हा correct option असणार आहे. Now we observe the 7th number question. Question is as such: a parallel plate capacitor has a capacitance of 50 microfarad and 50 microfarad in air and 110 microfarad when immersed in an oil. The dielectric constant K of the oil is. ऑइल साठीचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे, ज्यावेळेस एअर आहे पॅरलल प्लेट्समध्ये ज्यावेळेस एअर फिल केलेली आहे त्यावेळेस कॅपॅसिटन्स आहे CA इक्विव्हॅलंट टू 50 मायक्रोफॅरेड. आता हाच कॅपॅसिटर ऑइलमध्ये इमर्स केला आहे, तर त्यावेळी तुम्हाला कॅपॅसिटन्स ऑब्झर्व झाला आहे 110 मायक्रोफॅरेड. तर ज्या मीडियममध्ये म्हणजे जे ऑइल जे इन्सर्ट केले इमर्स केलेला आहे तो कॅपॅसिटर ज्या ऑइलमध्ये इमर्स केला आहे त्या ऑइलचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे K. सो K इक्विव्हॅलंट टू CM अपॉन CA असंही आपलं रिलेशन असणार आहे. स्टँडर्ड रिलेशन आहे here CM equivalent to K into CA. So relation is as such: CM 110 divided by 50. So K equivalent to, ऑप्शन्स काय आहेत तुम्ही कॅल्क्युलेशन करा. मी ऑप्शन्स लिहिते तोपर्यंत. A equal to 0.2, B is equivalent to 1.5, C is 2.2 and D is 2.5. किती आलं याचं कॅल्क्युलेशन? 2.2. Dividation is 2.2 means C option is correct option. 7th number question साठी C option हा correct option आहे. Now next question, 8th number question. Question number 8 काय आहे बघा. A 200 volt battery is connected across the combination of capacitor of the capacity 5 microfarad and 10 microfarad in series. The charge on each capacitor is. Charge on each capacitor आपल्याला काढायचं आहे. काय सांगितलंय? 8th number question आहे. Two capacitors are connected in series. First having capacity 5 microfarad and second having capacity 10 microfarad. This combination is connected to the source of potential difference 200 volt. तर प्रत्येकावरती जो चार्ज Q असेल तो फाइंड आउट करायचा. आता एक आपल्याला लक्षात घ्यायचं, सेरीज मध्ये जोडलेले आहेत म्हणजे चार्ज इज सेम, potential difference is different. So here we have to find out this Q find out करायचा आहे. तर मग आपल्याला इथं आधी इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स फाइंड आउट करता येईल. 1/CS इक्विव्हॅलंट टू C1 प्लस C2 अपॉन C1 इंटू C2 म्हणजे CS काय होईल? CS इक्विव्हॅलंट टू C1 C2 डिवाइड बाय C1 प्लस C2. व्हॅल्यूज जर सबस्टिट्यूट केल्या 5 into 10 divided by 5 plus 10, that is equivalent to 50 divided by 15. हा असेल तुमचा CS. Now here from this we calculate as 10 divided by 3. Sorry, 10 divided by 3. तुम्हाला इथं ऑब्झर्वेशन मिळेल 10 divided by 3 is the ऑप्शन आन्सर. नाउ नेक्स्ट पॉइंट, इथपर्यंत आपल्याला CS मिळालेला आहे.
CS is 10 divided by 3. Here we have find out this Q. We have the formula C equivalent to Q upon V. So Q equivalent to C into V. C is 10 divided by 3 into V is 200. ठीक है? Now here we have this capacitance की जो मायक्रोफॅरेड मध्ये असणार आहे, कारण हे दोन्ही कसे आहेत मायक्रोफॅरेड मध्ये, आणि त्यामुळे याची इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स सुद्धा असेल मायक्रोफॅरेड मध्ये, म्हणजे C × 10⁻⁻⁶ असेल. सो Q इक्विव्हॅलेंट टू इथं येईल 2000 डिवाइड बाय 3 × 10⁻⁻⁶. सो Q इक्विव्हॅलेंट टू 2/3 × 10⁻⁻3. इथं पॉइंट फक्त आपण शिफ्ट केलेले आहेत आणि या दोघांचं डिव्हायडेशन आपण केलं तर Q इक्विव्हॅलेंट टू 0.666 × 10⁻⁻3. ठीक है ना, पॉइंट इज शिफ्टेड. सो Q इज 6.66 × 10⁻⁴. ना ऑप्शन्स काय आहेत बघूया. इथपर्यंत आपल्याला आन्सर मिळालेला आहे, हे आपण काढलंय. ऑप्शन्स काय बघा. फर्स्ट ए ऑप्शन असेल, ऑप्शन ए इज 2.667 × 10⁻⁴ कुलोम. बी इज 6.66 × 10⁻⁴ कुलोम. and C option is 2 × 10⁻⁴ coulomb, and D option is 3 × 10⁻⁴ coulomb. So correct option is B. B is correct option. Now next question, ninth number question. Question number 9. Here we have the diagram. From the diagram we find out the equivalent capacitance. The capacitance between the point P and Q. Here first capacitor, third capacitor, and then fourth capacitor. P point and Q point. असे आपल्याजवळ पॉइंट्स आहेत. Here 1.5 microfarad, 1.5 microfarad. Here 3, and that capacitor also having capacitance 3 microfarad. Microfarad मध्येच आहेत हे सुद्धा ना. क्वेश्चन काय बघूया. The capacitance between the point P and Q in the following circuit. हे सर्किट दिलेलं आहे आणि या सर्किटचा कॅपॅसिटन्स आपल्याला फाइंड आउट करायचं. बघा हे दोन कॅपॅसिटर पॅरलली कनेक्टेड आहेत आणि हे पॅरलल कॉम्बिनेशन या दोन कॅपॅसिटन्सला सिरीज मध्ये आहे. म्हणजे आधी आपण काय करूयात, ह्या पॅरलल कॉम्बिनेशनचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फाइंड आउट करूयात. ह्याला आपण C1, C2, C3, C4 नाव दिलं तर CP इक्विव्हॅलेंट टू C2 प्लस C3 and 1.5 plus 1.5 is 3 microfarad. 3 microfarad असेल तर C1 is 3 microfarad, C4 is 3 microfarad and parallel combination सुद्धा आलेला आहे 3 microfarad. series combination आहे. मग फॉर्म्युला असेल 1/CS equivalent to 1/C1 plus 1/C2 plus 1/C3. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला 1/3 plus 1/3 plus 1/3. 3 कॉमन डिनॉमिनेटर, सो 3 डिवाइड बाय 3. CS तुम्हाला काय मिळेल 1. कॅपॅसिटन्स या पूर्ण जे आपलं सर्किट इथं दिलेलं आहे याचा P आणि Q या दोन पॉइंट मधला जो कॅपॅसिटन्स असेल. ऑप्शन्स काय दिलेत बघा. ए ऑप्शन्स आहे 3.5 microfarad, B is 3 microfarad, C is 2 microfarad and D is 1 microfarad. Means D option is correct. 9th नंबर साठी D ऑप्शन हा आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. नाउ 10th नंबर क्वेश्चन. 10th नंबर क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 10.
here. For that question we have the diagram. 3 capacitors are connected in series. ठीक है? In the figure, the capacitors, each of capacitance 6 picofarad, म्हणजे याचंही 6 picofarad आहे, 6 picofarad, 6 picofarad are connected in series. The total capacitance of the combination will be, series मध्ये जोडलेला आहे, total capacitance find out करायचं means 1/CS equivalent to 1/C1 plus 1/C2 plus 1/C3. तीनही कसे आहेत, सेम. सो 3 divided by 6, डिनॉमिनेटर सेम, सो 3 divided by 6, 1/CS असेल. सो CS equivalent to 6 divided by 3, that is 2. कॅपॅसिटन्स काय येतोय, 2. ऑप्शन्स काय दिलेले आहेत बघा. A is 9 picofarad, B is 6 picofarad, C is 2 picofarad and D is 3 picofarad. Means C option is correct option. Here option number C is correct option. Now we observe the 11th number question. 11th number question. Condenser is a device used to store. असा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. ऑप्शन ए, लार्ज चार्ज ॲट लो पोटेन्शियल, बी लार्ज चार्ज ॲट हाय पोटेन्शियल, सी लेस चार्ज ॲट लो पोटेन्शियल अँड डी लेस चार्ज ॲट हाय पोटेन्शियल. असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. क्वेश्चन आहे आपला, कंडेन्सर इज ए डिव्हाइस यूज टू स्टोर. ऑप्शन ए हा करेक्ट असेल, दॅट इज लार्ज चार्ज ॲट लो पोटेन्शियल. ना हियर 11th साठी ए ऑप्शन हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन 12th नंबर क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 12. In a parallel plate capacitor, the capacity increases if, capacity increase होणार आहे. ऑप्शन ए is area of plate is decreased, B distance between plate increases, C area of plate is increases and D डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट डिक्रीजेस. ऑप्शन क्वेश्चन होता पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे आणि त्याचा कॅपॅसिटन्स इन्क्रीज होईल. पॅरलल प्लेट कॅपॅसिटन्स काय असेल, सी इक्विव्हॅलेंट टू ए एप्सिलॉन 0 के अपॉन डी. जर डिस्टन्स वाढलं तर कॅपॅसिटन्स कमी होणार आहे, एरिया वाढला कॅपॅसिटन्स सुद्धा वाढणार आहे. इथं के एप्सिलॉन 0 ए ह्या रिलेशनवरून आपल्याला कन्क्लुजन बघा काय काढता येईल. ऑप्शन आपल्याला दिलेला आहे, एरिया ऑफ प्लेट इज डिक्रीज्ड. एरिया ऑफ प्लेट डिक्रीज झाल्यावरती इन्क्रीज होणार आहे का? ऑप्शन ए रॉंग असेल. डिस्टन्स बिटवीन द प्लेट इन्क्रीजेस, एरिया ऑफ प्लेट इज इन्क्रीज, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट डिक्रीज. म्हणजे इथं काय ऑप्शन असेल, सी ऑप्शन करेक्ट असणार आहे. एरिया ऑफ plate is increased means C option is correct option. Next question 13 number question असेल. The equivalent capacitance of n identical capacitor. n capacitors आहेत, सगळ्यांचा कॅपॅसिटन्स आपण कन्सिडर करूयात. C आयडेंटिकल म्हटलेला आहे म्हणून. Each of capacity C connected in parallel. Parallelly connect केलेले. Parallel combination चा फॉर्म्युला CP equivalent to C1 plus C2 plus C3 plus up to plus Cn. n capacitors असतील तर, but each have same capacity C. So the CP equivalent to n into C हा फॉर्म्युला क्रिएट होणार आहे. म्हणजेच कॅपॅसिटी काय असेल,
the equivalent capacity of n identical capacitor each of capacity C connected in parallel is n into C. ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. ऑप्शन A that is n into C, B is n minus 1 C, D option is n square C, and C option is n square C, and D option is C upon n, means A option is correct option. A option हा correct option असणार आहे. Next question, 14th number question. Two capacitors of capacity C1 and C2 are connected in series. कसे कनेक्ट केलेले आहेत? सेरीज मध्ये. C1 and C2 connected in series. The combined capacity C is given by, याची combined capacity C equivalent to series मध्ये जोडलेला आहे. So 1 upon CS equivalent to 1 upon C1 plus 1 upon C2 means CS equivalent to काय असेल? C1 C2 divided by C1 plus C2. ठीक आहे. ऑप्शन आपल्याला काय दिलेले आहेत? ऑप्शन A is C1 plus C2, B C1 minus C2, C C1 C2 upon C1 plus C2, and D is C1 plus C2 divided by C1 C2. Means option C is correct option. इथं फर्स्ट ऑप्शन बघितला तर C1 plus C2 हे पॅरलल कॉम्बिनेशन साठी आहे. मायनस नसणारच आहे आणि हा काय असेल 1 upon CS असेल तर C1 plus C2 upon C1 C2 असणार आहे. म्हणून हे ऑप्शन्स आपले रॉंग आहेत आणि करेक्ट ऑप्शन इज C1 C2 upon C1 plus C2. ना लास्ट क्वेश्चन, 15th नंबर क्वेश्चन. आपल्याला एक सर्किट दिलेला आहे. In that circuit we have this circuit. 3 capacitors are connected as such series, and then that are connected as such in between point A and B. Question काय बघा? The equivalent capacity between the point A and B in the following figure will be. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आपल्याला या फिगर मधला फाइंड आउट करायचं. याच्यामध्ये तुम्हाला जे सर्किट दिलेलं आहे, या जे कॅपॅसिटर्स तुम्ही इथं कनेक्ट केलेले आहेत प्रत्येकाचा कॅपॅसिटन्स आहे 3 मायक्रोफॅरेड असा आहे. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन करतोय दॅट capacitors or that circuit is equivalent to a parallel combination. हे सर्किट कशाचे इक्विव्हॅलंट असणार आहे? पॅरलल कॉम्बिनेशनचे इक्विव्हॅलंट असेल. सो CP equivalent to C1 plus C2 plus C3. So 3 plus 3 plus 3 that is equivalent to 9 microfarad. CP तुम्हाला काय येईल? 9 microfarad. ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. ऑप्शन A is 9 microfarad, B is 1, C is 4.5 and D is 6. That is first option A is correct option. Correct option काय असणार आहे? ऑप्शन A. So here we observed the capacitor, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर अँड कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. इथं आपण काही त्यावरचे क्वेश्चन्स इथं सॉल्व केलेले आहेत आणि अजूनही काही क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्याही पुढचं काही पॉईंट इथं लक्षात घेऊयात. ओके, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. ओके स्टुडंट, थँक्यू.